अयो आया हे रजनीकांत लोगो रे लोगो रजनी के संग संग झूम लो झूम आया। काय झालं? माझ्या हातून पडलं. ही अशीच गडबड तू नेहमी करतोस. जुई बाळा, गडबड मी करत नाही ग. काय आहे, तुझ्या घरी आलोय ना त्यामुळे टेन्शनने ती होते. एरवी आपल्या घरी काम करताना होते का गडबड? अरे पण बाबा. नो बाबा, ओनली रजनीकांत आणि रजनी माइंडेड. रजनीकांतजी आणि रजनी, मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या ना. अगं तू बोल ना, आम्ही काम करत करत ऐकतो ना, बोल. तेच सांगतेय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही तुमची ही कामं थांबवा आणि घरी जा. काल रात्री बहिणी तुमचा अपमान करून तुम्हाला घराबाहेर काढायला निघाली होती. मला नाही आवडलं ते. तरी आम्ही घराबाहेर गेलो का? आईनी ऐन वेळी तुमची बाजू घेतली म्हणून. पण पुन्हा जर का असं झालं ना तर मला नाही सहन होणार ते. अगं पण आम्ही हे दुसऱ्या कोणासाठी करतोय का? एक्झॅक्टली, हे आम्ही आमच्या लाडक्या मुलीच्या सुखासाठी करतो. अरे पण नो परंतु तुझ्या घरी एंट्री झालेली आहे. आता तुला आणि तुझ्या सासूबाईंना जवळ आणण्याचा प्रयत्न करूया. कसं कसं ते तुलाच माहिती. असं मला फक्त एवढंच कळतंय की तू आणि आलापच्या आई जवळ येण्यासाठी जुई आता तूच त्यांची मदत केली पाहिजेस. सांभाळून ये आरामात सांभाळून बस. काय गरज होती उठायची? पायावर उभं नाही राहता येते ना, मग सांभाळून. पाणी संपलं होतं रे. जाऊ दे मागे. हा, सांभाळून थांब. एक मिनिट. हो हळू सांभाळ. आरामात. बरं, तुझे बाबा कुठे गेलेत? अगं बाबा हॉस्पिटलला गेलेत. हॉस्पिटल का? अगं ते आपले राणे काका आहेत ना, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्यांनाच बघायला गेले. काय झालं त्यांना? अगं ते चालतं, त्यांचं जाऊ दे ना. मला सांग, तुला अजून काही हवंय का? आणि पाय कसा आहे तुझा आता? तो आता ठणठणीत बरा होईल. आता हे काय? गरम पाण्याची पिशवी. याने आईंच्या पायाला शेक दिला ना की त्यांना बरं वाटेल. आई, पाय द्या. मी घेईन शेक, तू ठेवून दे. आई अहो, मी देते ना. नाही, मी हेच सांगतोय मी तुला. नाही ना तुझी तब्येत बरी, मग घे ना दुसऱ्यांची मदत. आला परे. मला तुझं काही ऐकायचं नाही, कळलं? जुई, सुरू. सांभाळून. हा, आरामात. आई, बरं वाटतंय आता? एक मिनिट. आणि तू सुरू ठेव. जुई, हे काय करतेस? वहिनी, ही गरम पाण्याची पिशवी आहे. याने आईंच्या पायाला शेक देते. अगं, असा कधी कोणी शेक देतं का? आणि शेकच द्यायचा असेल ना तर बर्फाच्या पिशवीने दे. नाही, पण हे वर्क होणार आहे. जुई, ह्याने एक दिवस आईंचा पाय वर्क करायचा थांबेल. त्यापेक्षा तूच थांब आणि उठ आता. मला बर्फाच्या पिशवीने शेकवू दे. उठ. अहो पण वहिनी. उठ.
आणि जुई, नेटवरून अक्कल विकत घेता येत नाही हा. हा एक एक नवीन उपाय शोधून काढतात ना. अगं पण बरं वाटत होतं ग थोडं. थोडं ना. आता या बर्फाच्या पिशवीने शेकलं ना तर अजून जास्त बरं वाटेल. आणि आई, मी इथे असताना तुम्हाला अजून कुणाच्याही मदतीची गरज नाही हा. रोते रोते हंसना सीखो हसते हसते रोना. ना. जाऊ दे रे बाबा. बाबा नाही, रजनीकांत माइंडेड. तुला बाबा हाक मारली काय किंवा रजनीकांत, माझ्या लाईफ मध्ये जे काही चाललंय ते बदलणार आहे का? अगं पण आताही मी आईंची मदत करायला गेले होते ना. आणि तिथे अचानक प्राजक्ता आली. ती अचानक आली का मुद्दामून? तू जरा गप्प बसशील? जुई बाळा, ती प्राजक्ताची पण सासू आहे ना. अगं तिलाही तिची काळजी वाटणार, ती पण मदत करणार. मला असं वाटतं आपण आपलं काम करत राहायचं. अगं पण आई, 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 अगं पण रजनी, हे सगळं मी आईंसाठीच करते, पण त्याची त्यांना जाणीव होईपर्यंत काही ना काहीतरी गडबड होतेच. अगं कसली गडबड? आई, जुई ताई आई साहेबांना शेक द्यायला गेल्या होत्या, पण तिथे अचानक प्राजक्ता ताई आली आणि प्राजक्ता ताईने जुई ताईंना तोंडाने शेक दिला. काय बोलली वहिनी? त्या म्हणाले की काही नाही आला. ऍक्च्युली वहिनी सुद्धा आईंचा पाय शेकायला आल्या होत्या, सो मग मला तिथून यावं लागलं. हे बघ जुई, डोंट वरी. जर वहिनी आईच्या उपचाराची जबाबदारी घेत असतील ना, तर तू आईच्या हेल्थची जबाबदारी घे. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे तू आईसाठी तिच्या आवडीचं जेवण कर ना, तिलाही बरं वाटेल. बढ़िया का आइडिया बकलिया है. मेरा मतलब है बोलली आहे. जुई ताई, तुम्ही आता झट से कामाला लागा. अय्यो, आम्ही आहोत त्याच्या मदतीला. गुड आयडिया अप्पा. ला राहिला मधी आला अप्पा. जुई, come on. आई, चला जेवून घ्या. तुमच्या आवडीची आमटी आणि जिरा राईस केलाय. नो आई, तुमचा पाय मुरगळलाय, पायाला सूज आहे. पण आई, त्या पायाला तुम्ही ऍक्टिव्ह ठेवलं नाही ना तर सूज अजून जास्त वाढेल. सो मी तुम्हाला आधार देते. आपण हळूहळू चालत बाहेर जाऊया. अय्यो राम व्यंकटेश, गुडू हिरा मन पेवटलेलू. मुलगी, साक्षात मुलगी. जुई ताई, तुमच्याकडे बघून मला माझ्या मुलीची आठवण झाली. तुमच्या चेहऱ्यामध्ये तिचा फेस दिसतो. ती पण आमची अशीच सेवा करते. हो का? का नाही हो बाई साहेब, तुम्हाला सांगतो, एक मुलगीच आपल्या आई वडिलांसाठी हे येवड आणि हा येवड विचार करते. सो लकी, यू आर लकी. तुमची सून तुमची मुलगी आहे. यू आर लकी. आता आम्ही जेवायला जाऊ का? तुम्ही पळत जा, पण बाईसाहेब तुम्ही हळूहळू जा. आई,
हे काय आहे? आईंच्या जेवणाचं ताट. तुला माहितीये ना, आईंच्या पायाला सूज आलीये तरी त्यांचं जेवण तू बाहेर का वाढून ठेवलं होतंस? अगं जेवण थंड झालं असतं मग. आणि आजारी माणसाला असं थंड जेवण देतात का? वहिनी, आईंना मी बाहेरच घेऊन येत होते. आणि त्या पण स्वतःहून बाहेर येत होत्या. जुई, नेटवर बघून आईंच्या पायावर उपाय करणार असशील ना, तर तसले प्रयोग आमच्या घरात नको येत. वहिनी पण तुला एकदा सांगितलेलं कळतं का? जरा बाजूला व्हावं. ऐक, तुमच्या आवडीचं जेवण तुम्ही इथेच बसून जेवा. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, हा, मी तुम्हाला आणून देईन. आणि आई, तुमचा पाय सुजलाय, ते किती गंभीर आहे ना ते मला चांगलंच कळतंय. हळू हळू, सावकाश. हो रजनीकांत, माइंड कुठे तुमचं? काय झालं? हे पुसलेली भांडी परत पुसतोयस. सॉरी, पण मी म्हणत होतो ते बरोबर होतं. आता काय ती प्राजक्ता जुईच्या मध्ये येते. म्हणजे आपली जुई कुठेतरी मालती वहिनींच्या एक पाऊल जवळ जाते असं वाटत असतानाच ती प्राजक्ता मध्ये येते आणि आपली जुई 4 पावलं आणखीन मागे जाते. हे असं असेल असं मला खरंच नाही वाटत. जुई, कुठे जातेस? आईंचं औषध घेऊन. मी जाते ना, मी तिथेच जाणार आहे. आता तरी तुला पटलं का? आई, हे सिरप घ्या आणि मस्तपैकी एक झोप काढा. ह्या सिरपने ना डोळे जडच होतात ग. प्राजक्ता, अगं काय होतंय तुला? प्राजक्ता, प्राजक्ता, आलाप! ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय. आलाप! ओम शिवाय, आलाप! आलाप! बघा मालती वहिनी, तुमची थोरली सून तुम्हाला एकटं सोडून निघून गेली हो. वहिनी, काय झालं? आईच्या सापाजवळ बेड आहे. काय? बेड जवळ साप आहे? पापा नेमकं काय करतोय? मला पण कळत नाहीये.
सावकाश सावकाश काही नाही करणार दोस्त सावकाश हा. आई सावकाश सावकाश आई संभल के संभल के सावकाश सावकाश हळू 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 आई सांभाळ. आपल्या घरात साप आहे, आपण कुणाला तरी बोलवूया ना. वहिनी तू साप खिडकीतून निघून गेला. आई तुम्ही ओके आहात ना? आणि आई तू घाबरू नकोस. हा आम्ही आहोत सोबत. आणि जुई थँक्यू. हा जुईताई तुम्ही एकदम डेअरिंगच केला. नाही जुई खरंच मनापासून थँक्यू. म्हणजे जीवावर उदार होऊन तू आईला वाचवलंयस. खरंच थँक्यू. हाय रे दय्या, आई साहेब आपल्या पायांवर उभ्या राहिल्या. मलाही हेच हवं होतं. हा म्हणूनच तर तो साप आत आला, म्हणून मी पटकन बाहेर आले. बघा ना, मी बाहेर आले आणि म्हणून आई पायावर उभ्या राहिल्या. आई तुम्ही हात द्या, आपण आतमध्ये जाऊन बसूया. चला आता तो सापही बाहेर गेलाय ना, आपण बसूया आतमध्ये. हा आई सांभाळून. आणि आई आता तो साप परत आला ना तर मी पळून नाही जाणार. डोंट वरी. सावकाश. ये तो अजब ही कहानी है. जुई बोल ना. थँक्यू 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 सो मच जुई. म्हणजे आज तू होतीस म्हणून. अगं जुई बघ ना, मी मुलगा असून आज जाण्याचा विचार करतच होतो, तेवढं तू आज जाऊन आईला बाहेर पण घेऊन आलीस. थँक्यू सो मच. मला बरे जे मी माझ्या आईसाठी केलं असतं तेच मी आपल्या आईसाठी केलं. आणि कदाचित तू माझ्या सोबत होतास म्हणून माझी एवढी हिंमत झाली. पण जुई फक्त एक कळत नाही की एवढे दिवस तो साप दिसला नव्हता, मग आज अचानक कुठून आला. काहीतरी केलं पाहिजे. ऑलरेडी रजनीकांतचा गेटअप केलायस ना, मग त्यात नाक बनवण्याची काय गरज होती? काय? ती प्राजक्ता सतत तुझ्यामध्ये येते. अरे मग हाच पर्याय होता का? अरे बाबा, या सगळ्यात आईंना काही झालं असतं तर? अगं पण जुई, मला पुन्हा हे नकोय. ती माझ्यामुळे चिडली. हो, अरे तिला मालती वहिनींची काळजी वाटत होती म्हणून. पण मी हे आपल्या जुईसाठीच केलं ना. हे बघ, एक वडील म्हणून तुला जे काही वाटलं ते तू केलंस. काय उपयोग झाला त्याचा? सगळं क्रेडिट त्या प्राजक्तांनी स्वतःकडे घेतलं. पण आजच्या प्रसंगावरून एक गोष्ट कळली मला. काय? आता मालती वहिनींच्या मनातला जुईवरचा राग केव्हा ना केव्हा जाऊ शकतो. या प्राजक्तापासून आपल्या जुईला नेहमी सावध राहायला हवं.